गाइस आपण फायनली पोहोचलो यमुनोत्रीला। आता थोडी भीड, आता गर्दी केव्हा चालू आहे? बापरे हे बघा गाइस, बापरे फुल गर्दी होत चालले। पुढे बघा पडलाय, बापरे थोडा धीरे धीरे आओ। पडला तो घोड्यावरचा। मंदिर आहे, यमुनोत्रीचं मंदिर आहे। तर हे गाइस, गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आव्या चौधरी ब्लॉग्समध्ये। तुम्ही काल बघितलं असेल आम्ही थांबलेलो अर्ध्या रस्त्यात यमुनोत्रीसाठी। आता सकाळच्या वाजले 6 तर आम्ही निघतो यमुनोत्रीसाठी। पोहोचता आम्हाला जरा लेट झाला, आम्ही 3 वाजता निघणार होतो। खूप गाड्या आता येत आहेत, तिकडून जात आहेत, तर आता फटाफट निघायला लागेल आपल्याला। इथून 10 किलोमीटर आहे थिंक यमुनोत्री आपल्याला। तर चढाचं पण आहे, फुल थंडी वाजते एकदम, मला तर मजा येते फुल। माझा आवडता सीझन आहे पोहोचता। अर्ध्या गाड्या येत आहेत वरतून ना, खूप गाड्या गेल्या वरती, आता सोडले वाटतं खालून त्यांना। आम्ही पण चाललोय फटाफट, आपली आता तयारी सगळी झाली आहे, फक्त ड्रायव्हरची बाकी आपली तयार व्हायची। तो पण तयार झाला की आपण आता निघतो फटाफट। सनराईज पण आता होणारच आहे, मस्त वाटतं। कोलगेट ठेवता येतं फुल थंडी, चला फटाफट निघूया आपण आता। त्या पण थंडीत फुल मम्मी पण आलेली आहे। केदारनाथला वाटतं याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतोय म्हणून, तर सगळे निघूया, तुम्हाला दाखवतो चला। बघायला आपण निघलेलो आहोत आता बाहेर जाऊन मी पुसतो। भारी तगायचं तर वाजले सकाळचे 6 तर आम्ही निघालेलो आहोत आता। आपल्याला इथून 45 किलोमीटर जायचं आहे अजून। तिकडून नंतर आपण पोहोचूया जानकी चट्टीला, मग तिकडूनच आपली यमुनोत्रीची यात्रा जी आहे ती चालू होणार आहे। तर इकडे जाता जाता खूप पतले रस्ते आहेत गाईज, तुम्ही बघू शकता। आपण पोहोचलेलो आता वरती यमुनोत्रीला चढायसाठी। आता सुरुवात करणार आहोत, पप्पाला हो गेली, आता मामा आहे गाडीत माझ्याबरोबर। बघू शकता काय थंडी आहे ना, बापरे गर्दी बघा इथे केवढी आहे। थोडा ऊन येईल आता वाटतं पुढं, खतरनाक एकदम बाबा। इथं जेवढी गर्दी आहे वरती केवढी गर्दी असणार आहे। मामा आहे, मामाच्या बरोबर जायला लागेल मला, खरं सगळी हो गेली पुढं। पप्पा पसा मस्त वाटतं, थंडी जाम आवडतं आहे मला। वरती बघा दिसतं का माहिती बोला, एवढं बर्फ पडले, फुल मस्त आहे, मजा येणार काय वर चढ। मामा येतो, मामाच्या जातो मी। चल सगळी गेली पुढं, आपणच राहिलो। चलो चलो, अरे बापरे गर्दी, बापरे मामा गेला पुढं, मी ब्लॉगिंगच करता मागे। डोंगर बिंगर बघा मस्त, अजून जसं वाटते थंडी वाढत चालली, अजून चालतोय ना तर अजून थंडी वाटते। हे इथं मामा गेला पुढं, मामा पुढे गेला, तो चालले, तो बोल आवाज दे।
नाही थांबणार. इथे काय करतात? अरे बापर, टोपे घेतात भाई. इथे मम्मीने पण लाल लाल एकदम टोपी घेतली आहे. काय कलर? लाल आहे, लाल आहे. सुजल खेळ खतम होणे वाला सुजल का? नाही ना. इथं शॉली बिली घेऊन एकदम अरे शॉली बिली घेतल्यात. अरे बाबा बाबा, अरे थांब ना मामा. एक तर वरती बर्फ पडले. आपल्याला कुठं जायचं मला माहित नाही. वरती जायचं काय, या साईडला जायचं कुठं? तिकडे बर्फ आहे. यो तर असं वाटतं हल्दीलाच निघले, हल्दीला निघले असं वाटतं यो. हा मग काय इकडे कोणी शर्ट बिर्ट घातलं किती, कोणी घातलं दिसतं का तुला? कोण नाही, हे असे बस झालं. चल आता सगळी लोक बहिणी कान टोपी घालून आम्ही इथं डायसच चालले एकदम. काही नाही घातला इथला. बघूया कसं वाटतं वरती जाऊन थंडीत समजेल. चला, इथे अर्धी लोक घोडे करून चाललेत, पण आम्ही आमच्या लोकांना चालतच नेणार आहे. घोडे बिडे काही करायला लावणार नाही. चला चालत नाही मागताय कुछ. हाती आहे क्या? नाही मागताय रे. अरे नाही रे बस वगैरे. तर काही ज्यांना ना घोडा पिठीवरती जायचं असेल त्यांच्यासाठी मी प्राईस पण विचारलेली इकडे. तर घोड्याचे काहीच मला 2500-2800 बोलला तो येऊन जाऊन. पालखीचे जास्ती आहेत 8-8.5 रुपये आहेत. अजून पिट्टूचे पण 8,000 रुपये बोलला मला. तर तुम्ही जेव्हा पण याल थोडं बार्गेनिंग करा, कारण ते जास्ती सांगतात रेट. थोडेफार अगर बार्गेनिंग केल्यावर काय माहीत कमी पण करतील, कारण हे प्राईस जे आहेत ते खालीवरती होत असतात ते बोलतात असे. त्यामुळे जेव्हा पण याल ते थोडं बघूनच करा. तर चाललोय वरती, मस्त वाटतं पण चढा बिडायला. कडून जायचं आय थिंक. बघूया. इथे मामाची फोटोग्राफी चालू झालेली आहे. मामा चल मंदिरचा फोटो काढतोय. जसं असं वरती चालू आहे, अजून थंडी वाढत चालली आहे. हात नक्की ना फ्रीज झाले असं वाटतं फुल. इथं काही हँड ग्लोव्स पण नाही घातलेत. मामा लोकांनी तरी घातलेत पुढे. मामी पण फुल थंडी वाजते मामीला. मामी काय थंडी का? हा पुढे आहेत ते, पुढे आहेत. खालती गर्दी जाम झाली. गाडी बिडी जाम आल्यात. एवढ्या गाड्या आहेत तर गर्दी कसली असेल. आता वरती वाटतं लाईन बिन लागायला लागलं का माहिती. पहिले घोडेवाले आहेत. आमचा मेन टेन्शन झालं का माहिती का, आम्हाला खाली उतरायचं आहे अजून. आम्ही वरती आलो मेन. काय रे आम्हाला खालचा रस्ता आहे का? खालतून रस्ता आहे. अच्छा आपण वरती आलो रे. आता खाली उतरायला लागेल, मग तिथून चढायला लागेल. तसं करायला लागेल. मला वाटलं इथून चढायला का. घोडे बघ एवढे तिथे. घरांना नीट नीट पाय ठेवायला. सरकतील पाय बी. घोड्यांचे पाय पण सरकतील इथून. असं डेंजर काम आहे इथे. कारण याला चिखल झाला इकडे, आपण सटकू पण शकतात माणसं. म्हणून तुम्ही ट्रॅकिंगचे शूज घेऊनच या, कारण हे बघू शकता केवढा चिखल झाला इकडे. तर गाईस तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल थोडं लवकरच या, कारण इकडे लिमिटेड आहे गाडीची पार्किंग. नंतर मग गर्दी झाल्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक होते. गाडी लावायला जागा भेटत नाही. काय काय लोक नंतर रस्त्यावर पण गाडी लावतात. त्यामुळे जेव्हा पण याल तेव्हा थोडं लवकरच निघा. आम्ही 6 वाजता आलोय म्हणून आपल्याला जागा तरी भेटली लावायसाठी. म्हणून तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा थोडं लवकरच निघा. छोटी छोटी पोरं स्कूलची इकडच्या शाळेतली बघा, अशी पालखी नेतात लोकांना. बघून 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 डेंजर तिकडे घोडा. मेन पार्किंग इकडे. आमची गाडी वरती लावली आम्ही साईडून चुकून, म्हणजे त्या दुसऱ्या रस्त्यातून आलो आम्ही. मामाने आता सांगितलं मला. तर आम्हाला या ब्रिजवरून असं जाऊन चालत चालत चला चला वरती निघायचं आहे. जाऊया, कारण हात ना फ्रीज होत चालत जसं जसं पुढे चालत. असा फोन पण असा हँडल करायला जमत नाही एकदम. मेन वरती गेल्यावर काय प्रॉब्लेम होणार आहे का माहीत. फोन पकडायला जमणार आहे का नाही बघूया वरती गेल्यावरती. चालू केलाच आहे आपण. तर थांबलोय चहा प्यायला. हा या गोष्ट इथून जायचं आहे आपल्याला. हा शॉर्टकट म्हणून आलो थोडा आपण. अरे मजा आ रहा है क्या?
मजा आ रहा है हा या मजा आ रहा है इधर इकडची दिसते मला ही पोर हो प्यारा थांबलोय इथं कुत्रा वगैरे भारी आलाय काय मोठा आहे बा काल का माहित नाही खाणार बिस्किट कसला मोठा आले बा अरे आतमध्ये यायला लागला होता नावा नाही याचं घरी का चल अशा आपल्याकडे भेटत असते तर पहिले ठेवला असं घरी तर यमुनोत्री धामचे रस्ते केदारनाथ धाम सारखे मोठे नाही आहेत गाईस थोडे छोटे आहेत इकडे रस्ते अजून मध्ये मध्ये चढण पण आहेत केदारनाथला सर रस्ते आहेत तर इकडे जाता जाता आपल्याला उत्तराखंडचे जुने घरं देखील दिसले आहेत अजून इकडे खूप दुकानं देखील आहेत इकडे तुम्हाला खाया प्यायचं सामान अजून मेडिकलचं सामान देखील भेटेल तर काय आपण चढतोच आहे अजून 5 किलोमीटर बाकी आपल्याला चढायला पडते हे लोकांनी काठ्या बिठ्या घेतल्या ना बाबा 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 हे बघा चढतील आम्ही पालखी करायची का पिट्टू बोलो हे बघ यांचा पिट्टू पण चालू झाला आता पिट्टू करणार आहे का उत्तराखंडचे 4 धामामध्ये यमुनोत्री हा सर्वात पहिला धाम आहे त्यामुळे खूप भक्त इथे येत असतात दर्शनासाठी त्यामुळे सर्वात पहिले इकडचे कपाट खोलले जातात मस्त ऊन आले बरा वाटतं चालायला चालू ना बाबा एकदम थंडी थंडी वाजता नुसती काय रे ऊनच जरा बरा वाटतं पाणीचा आवाज केवढा येते खाली साईडच पण घोडे जाम तिकडे जाऊ दे यांना एक तर मागे येऊन बघू शकत नाही आपण चालताना नुसतं कवा घोड्यातील समजणार पण नाही चलो चलो चलते रहो यार चला चला आपण जाऊया पुढे चला लगेच मागून येतात नुसते बाबा आवाज करतात साईड 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 पाय स्लिप व्हायचं टेन्शन आहे आम्ही तर आलो चल सर आलो सर हे आलो थांबा थांबा साईड साईड दादा 2 मिनिट साईड यार आवडी जागा घेतात ना ही लोक बाबा बाबा इथं चालायला जागा नाही ना इथं जागा पाहिजे सांगा ते करायला कसं हा चला अजून 4 किलोमीटर बाकी आहे चढत राहू आपण 4.5 ओके ओके 4.5 काय 4.5 चला चलत राहायचं आपल्याला गर्दी वाढत चालले गर्दी इथे जाम हा वरती पण गर्दी आहे चला 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 दर्शनाला टोकन आहेत रजिस्ट्रेशन तर आहे पण आपल्याला टोकन घ्यायला लागणार आहे बघू शकता तुम्ही इकडे टोकनसाठी एवढी लाईन लागली पप्पाला पुढे टोकन घेण्यासाठी काय माहिती पुढे गेल्या पंजीकरण की यात्रा ना करें तथा पंजीकरण ही जरूर करवाएं बिना पंजीकरण की यात्रा ना करें तथा पंजीकरण स्थल पर पुलिस व प्रशासन को सहयोग प्रदान करें थोडा पडलेला इकडे विचारला उठवला काहीच बघूच तसे येतात त्यांना जरा नीट या कारण जरा घोड्यांचे पाय पण सडकतात तिकडे थोडा लेट व्हिडिओ चालू केले मी कारण माझ्या खिशात होता फोन तर आपण आपली कंटिन्यू ठेवूया ट्रॅक चला इथे शिड्या चढायला घोड्या चढतात कशा बघा ना हे बघा शिड्या आहे तिकडे एकदम रिस्क आहे काम बापरे हे बघा हे बघा हे बघा घोड्यांचे पाय सडकायला लागेल आरामात आरामात जाम रिस्क आहे घोड्यावरती खाली उतरायचं बोलला ना बापरे घोड्यांचे पाय एकदा सडकले तर डायरेक्ट खाली एक घोडा पडलेला थोडा लेट व्हिडिओ चालू करून दाखवला असतो मला मी अजून किती वाके काय वाटत चढायला काय वाटत नाही इकडून बसले एकदम आवऱ्या कसा व्हायचा यांचा आता केदारनाथला काय होणार काय माहित काय जाऊ जाऊ इकडे थकले तुझ्या चल
बाबा या पालखी लोकांना साईड दे बाबा, हे जाम टेन्शन देतो ना ग, सुसाड येतात नुसतं धक्का देतात लोकांना. नाही मॅन घोडेवाचं टेन्शन जास्त आहे. साईड जाऊ ना, इथनं जागा पडत आहे. जाऊ चला आपण येते तरी तो का भाऊ. आपली गाडी आपण तिथे पार्क केली आहे, एवढं लांब गाडी पार्क केली आपण. बापरे तिथून इथपर्यंत चालत यायला लागला. जागाच नाही काय चाला, बिलकुल सांगतो तुम्हाला. एवढा रस्ता आहे, एक तर घोडेवाले नाही पालखीवाले चाला जागा भेटतच नाही बिलकुल. हे बघा डोलीसाठी केवढी लाईन लागली अख्खी लोकांची. बापरे एवढी लोक डोली चालल्यात. गाईज आपण येतो दर्शनाला तर 6-6 किलोमीटर चालला पाहिजे. डोलीना घोड्यांना काय त्रास द्यायचा फुकट. मी तर घोड्यावाजी अशी त्रास येतो बिचारे ना, एवढा वजन येऊन जाऊन किती टेन्शन होत असेल ना. आता एक ट्रिप मारतात का माहिती, वापस सोडून वापस येतात, वापस जातात वरती. घोड्यांवरती जास्त मला टेन्शन होतं नंतर. जाम त्रास आहे घोड्यांसाठी बिचाऱ्यांसाठी. काय घोड्या वाटतं केदारनाथला व्हिडिओ बघितलेल्या, असं पडतात मरतात, खूप बेकार वाटतं खरं म्हणतो. तुम्ही येतात तर स्वतः जावा चालत, घोड्यावेळेवर जाऊ नका खरं म्हणतो तुम्हाला. आपण यादवची स्वतः जाऊया, मी तर जाणार नाही, आपण चालतच जायचं खरं जाऊया. लाईन थांबली काय माहीत काय झालंय. ते सगळे डोलीवाले एकदम वजन घेऊन थांबलेत मागपर्यंत बघू शकता. चला आपण चालू जाऊ. चला इकडे एवढी गर्दी झाली ना, चालायला जागा नाही बघू शकतो तुम्ही. कुठून गॅप्यातून चालायला लागतोय. बापरे एकदम एक छोटीशी गल्ली म्हणून चालायला लागतोय, कारण हे लोक थांबलेत काय माहित काय झालं इकडे. अख्खा यांनी रस्ता जाम करून ठेवला इकडे. तर काही 4 धाममधून कुठलाही धाम असू दे, तुम्हाला इकडे यायच्या वेळी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. तर आम्ही आमची रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरून केली होती सायबरवरून. तुम्हाला देखील रजिस्ट्रेशन करायची आहे 4 धामची, तर तुम्ही या वेबसाईटवरून करू शकता. पडलाय बापरे, थोडा धीरे धीरे याव. पडला तो घोड्यावरच्या एकदम. मामा काय भयानक नाही एकदम घोड्यावरती. मामी जाते का नको ना, आता बघा डेंजर आहे, नको घोड्या व्हिडिओ आता. अर्धी लोक राहिली माग. मामा मी अजून मामीच आहे फक्त. पप्पा इप्पा गेली वाटतं पुढं. ती धक्का देतं बघा. चहाला जागा नाही इकडं, थांबू पण शकत नाही कुठं. चलो आगे चलो होय. चलो आठ जाओ. ते दगड बघा ना, की वरपर्यंत खाली आले एकदम. एवढं डोका लागेल कोणचा घोड्यावर असेल ना बसलेला पण लागेल, डोका लागेल वरती तो. तेव्हा खाली वाकला तो माणूस. अर्धी लोक वाटते गेले आणि खाली फोटो काढावते. अरे वन साइड रास्ता रोडना मांगता है ना पैदल चलने के लिए. इधर जाएगा किधर. एक तर इथं ब्रिज जवळ पोहोचलोय. वरती मस्त डोंगर दिसत आहेत भारी, बर्फात भरलेले. बापरे अजून वरती. अरे रास वरती आपल्याला जायचं अजून. मामाचं वाटर राहिलं मागच, दिसत तर नाही मला. मीच एकटं चालतोय पुढं. गर्दी बघू शकता केवढी आहे. अख्खी थांबल्या सगळी, वरपर्यंत गर्दी आहे. बघू थांबा, जायला तर लागेल आपल्याला. मामाचं आले आता. बाबा एवढा वजन म्हणतात. जसे असे वरती चालू तशी गर्दी वाढत चालली आहे. खाली एवढी गर्दी नव्हती, इकडे जास्त गर्दी आहे. आता आपण जवळ चाललोय, थोडाच राहिलाय.
हा थांबला का मम्मीला चक्कर चक्कर येतोय सगळ्या पुढे पोचले एकदम चला चलो चला थांबू ना पुढे चला थांबलो जरा पाणीसाठी इकडे पाण्याच्या बाटलीची प्राइस 40 रुपये गाईस डबल खाली 20 रुपयाला इकडे 40 रुपयाला वाटत आहे चायला डेंजर काम अजून साधी बॉटल पण नाही ही थंडीच झाली आहे त्याच्यापेक्षा साधी बॉटल मागितली म्हणजे नॉर्मलच आहे म्हणजे वरती थंडी खूप आहे म्हणून ही बॉटल पण की थंडी झालेली आहे बघा जरा बघ थंडी आहे ना थंडीच आहे बघू आता आपले लोक फुल मागत थोडं थंड अंडे पियाचा वरात एकदम पहिले सर्दी झालेली आहे अजून थंड पाणी पियावून सर्दी होणार आहे पाहिजे पाणी पाहिजे नको चला आम्ही पिता तर काय यमुनोत्री धामला वरती चढताना तुमच्याजवळ थोडे पैसे नक्की कॅरी करा कारण वरती नेटचा खूप इश्यू आहे मध्ये मध्ये ये जात असतो इकडे दुकानात ऑनलाईन पेमेंटची सुविधा तर आहे पण नेटमुळे इकडे काही होत नाही आहे त्यामुळे जेव्हा पण याल तेव्हा थोडे पैसे कॅरी करा वरती अजून वरती 3 किलोमीटर बाकी आहे बघूया खूपच टाईम लागणार वरती पोचायला वरती आवरलाच काटा जायला लागले ना केदारनाथला काय होईल काय माहीत आपली लोक ताकद चालल्या त्रास माग बाबा इकडचा व्ह्यू बघा कसा आहे अरे वरती वाटलं बरं पडत आहे जाम वरती आहे वाटतं अजून इथे पालखीवालेच काय एवढे आहेत ना जायला तर देत नाही नुसते जाम गर्दी करतायत हम लोग जाएंगे इधर से कितना गर्दी करेंगे तो अभी कितना दूर है 1.5 किलोमीटर क्या अच्छा जाऊया बघूया 3-3.5 हां अच्छा हे बघा यांच्यामुळे आधी टाइम असतो इथं एवढीसा रस्ता एक तर हे मागं आवाज येतो चला 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 हे दुसरा स्टॉप घेतला तर लोकांनी रस्ता मेंगता ना साईड चालले गेले बघू शकता असे डोलीवरती नेतात उचलून एवढे वजन लोकांना बापरे हे लोक नेतात उतरतात कसं करतात काय माहिती मागे पण आहेत वाटतं हे बघा सगळ्यात यमुनोत्री आहे 2.5 किलोमीटर्स बघूया जाऊया आपण तर गाईज यमुनोत्री धामला केदारनाथसारखे जास्ती टॉयलेट तर नाही बांधलेत गाईज आहेत पण थोडे कमी आहेत 3 किलोमीटर चालल्यानंतर घोड्यांचा रस्ता वेगळा होतो त्यामुळे थोडी गर्दी पण कमी होते त्याच्यामुळे पुढचे 3 किलोमीटर चालायला बरा वाटतो अजून 1 किलोमीटर राहायला वाटतं आमची माणसं काय दिसत नाही कुठे राहिलात फुल थंडी थंडी वाजतं मस्त दम लागतं वरती चढताना जास्त खाली उतरताना एवढं काही वाटणार नाही वरती जाताना जाम दम लागतं व्यवस्था एवढं सध्या पालख्या लागल्या तिकडे वॉटरफॉल बर्फातून एवढा अख्खा थंडा पाणी आहे हा पूर्ण बर्फातून वरतून येतो वॉटरफॉल अख्खा अजून आपल्याला जाम पुढे जायचं आय थिंक मंदिर आलेलं आहे मला दिसतो इकडून जाऊया तिकडे चला त्याचं मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे जवळपर्यंत थोडा लांब आहे अजून व्यवस्था बर्फाच्या डोंगराच्या एकदम खाली एकदम मंदिर आहे काय आपली लोक आता भेटलेत मला आलेत चाललो तर मंदिराकडे अनाउन्समेंट आली होती की मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा यूज करणं अलाव नाही आहे पकडतील करून तरी बघू मला जेवढं होतं तेवढं दाखवू शकतो तुम्हाला बाहेरून तुम्ही बघून घ्या नंतर आतमधून बघू दाखवू शकतो का नाही मंदिराच्या आतमध्ये चाललोय आपण पुढे मंदिर पुढे आहे सगळं मार्केट आहे सगळं जे खाया पियायचं आहे लोकांना जाम गर्दी आहे भयानक गर्दी आहे खूप गर्दी आहे धक्का नुसतं देत आहेत तर काहीच आपण आता आलोय मंदिराच्या वरती गोष्ट असा मंदिर आहे यमुनोत्रीचं मंदिर आहे बाबा खाली गर्दी बघ एवढी इथे पण जाम गर्दी आहे आता आतमध्ये व्हिडिओ काढून देतील का मला माहीत नाही तुम्ही बाहेरून बघा पहिले इथे खाली म्हणजे गरम पाण्याचे कुंड होते ते मी कवर नाही केले नंतर कवर करू आमचं चाललंय आता अभिषेकचा चाललाय प्लॅन सगळे बुटे काढते मला पण शूज करतात थांबा काढूया आणि तिथे चालू आहे सगळं आता विचार चालू आहे गर्दी हळूहळू वाढत चालली आहे इथे बरे बघा
इथं आम्ही येऊन बसलोय. गरम है गरम है. मेरे को हाथ लगाओ, मेरे को हाथ लगाओ. आयुष सरनेम सरनेम गोत्र मग छोटा नहीं पूरा लपड़ा लगा एकदम. आम्ही चाललोय आता मंदिरात. चला फटाफट जाऊया आतमध्ये, कारण सगळी आपली गेली, मी मागे राहिलोय. जायला लागेल फटाफट. आपला दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण आलो बाहेर. सगळा मस्त गर्दी जाम है. हाँ, इनको इनको आप यूट्यूब पे आ जाओ. आप यूट्यूब पे आ रहे हो आप. आपका नाम बता दो. अच्छा 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 ओके ओके. कधी पण आले यांच्याकडच्या पूजा करवा. हा बरोबर बरोबर. देखा बघून घ्या. तर चला आपण निघूया आता. खाली पण जायचं आहे. असे गरम गरम पाण्याची कुंड आहे तिकडे. आता चाललोय खाली, कारण मामाला परत आंघोळ करायचे गरम पाण्याच्या कुंडात. तिकडे जाऊन बघूया थांबा. तर असं आहे इथं गरम पाण्याचा कुंड. मामा पण चाललाय आता आंघोळ करेल. 2-3 कुंड आय थिंक तिकडे पण आहे. तिकडे पण आहे, इकडे पण. हो मोठा कुंड आहे सगळ्यात. मम्मीचा पाय डुबवा चालले. डुबवा डुबवा पाय डुबवा. वा चढा पण निघलेलो आहे आता खाली उतरायला. मेन टेन्शन काय, जेवढा वरती चढतोय, जेवढा वरती चढवलं तेवढा खालती पण उतरायचं आपल्याला आता. अरे बापरे, पाऊस पडायला होता. पाऊस चालू झालेला आहे. हलके हलके थेंब पडत आहेत पावसाचे. लवकर जायला लागेल खाली. पाऊस आला तर अजून टेन्शन काम होणार आहे. थंडी एवढी आहे ना, पाऊस अजून बेकार आला तो. मग आम्ही लवकर येऊन लवकर दर्शन घेतला, कारण लाईन भाव आता थोडी आता गर्दी घेऊन थोडी झाली. बापरे, अशी आम्ही लवकर 6 वाजता आलतो दर्शनाला. नंतर झाला आपलं लवकर दर्शन. कारण आता एवढी लाईन आहे ना, आमचीच लाईन थांबली इकडे पुढे. उतराच्या वेळेला खूप टाइमपास होणार आता. हे बघा बापरे, फुल गर्दी होत चालले पुढे बघा. बाबा हळूहळू लाईन सोडतायत. नशीब नाही तर खूपच गर्दी झाली असते आता. कारण इथून खाली पडलो तर डायरेक्ट खाली एवढूशे बॅरिकेड येते पारके पारकेचे. शेतते बघा, हे बघा, हे बघा. पालखी पण बघितली आपण. ही बघा, आरामसे आरामसे आरामसे. तर काय एकदा पाऊस पडायला लागलाय, मोठी टेन्शन झाली आहे. सर्व घोडेवाले बघू असं साईडला लागल्यात. जेवढे पण होते एकदम इथे बसले आता. म्हणजे शेड आहे, नाहीतर बाबा आता खूपच म्हणजे पाय सडकणार आहे तिथं. घोड्यांचे पहिलेच पाय सडकत होते, आता ऑपच जास्त सडकतील. बघू रेनकोट इकडे विकत आहेत सगळे. पप्पा लोकांनी वगैरे घेतलेत, तर मला पण घ्यायला लागतील. बघूया आपण. थांबा थांबा, लेते 2 मिनिट रुपये लेते. आता थोडा खाली उतरून थांबलोय आम्ही, पप्पा विप्पा सगळे आम्ही. अजून 3 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. पार्किंग तिकडे लांब आहे जाम. बघूया आता काय. बापरे, इथे ते लोकांचे नुसते पाय पण असे मागे करायला लागतात. ते घोड्यांचे पाय पडतील आपल्या पायावरती. एक तर पाऊस आता हळूहळू वाढत चाललाय. मध्ये बंद होते, मध्ये वापस पडते. थंडी पण अजून वाढत चालली. अजून बर्फ जास्ती होता, वाढत अजून पडायला लागलं. दाखवतो तुम्हाला, सांगतो. वरती जास्त थंडी आहे खालच्यापेक्षा. खाली तरी म्हणजे एवढी नाही, वरती मंदिराकडे खूपच थंडी वाजते. थोडी हवा जर राहील ते बापरे पूर्ण हात असे फ्रीज होतात.
अरे पप्पा आम्ही सगळे बसले तिकडे. आता आम्ही निघूया. आपली सगळी माणसं अजून मागेच आहेत, हळूहळू चालत आहेत कारण पाय खूप स्लिप होतात म्हणून. बघूया ते आले मग आपण निघूया. काहीच आवाज येतोय का वरतून? खतरनाक ढग नुसते हे होत आहेत, ढगांचा आवाज खूप येतोय. अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे बाबा, कंटाळायला लागला. वापस पाऊस चालू झाला. शे जसं शेडमध्ये बसतो तसं बरं थांबतो, लगेच निघल्यावर लगेच चालू होतं. फायनली खाली पोचलोय. बरा वाटला एवढे खाली आल्यावरती. गाड़ी उधर रखो, जो खाना उधर बना के खा के उधर जाओ, गाड़ी रखो उधर, हम तो कभी भी जाओ. एवढे गाड्या वरती जायचे बाकी राहिल्यात. आता आम्ही खाली उतरलो, सगळं दर्शन बिर्शन करून. एवढे बाकी आहेत दुसरा बडा तिथं. हां तिकडे तिकडे चेकिंग करून सोडतो. इकडे चेकिंग आता इकडे काही नाही, इकडे आहेत पुढे अजून चेकिंग करून सोडते. तर काय आपला दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे मस्तपैकी. आता चाललो आहे आपण जरा उत्तरकाशीला. उत्तरकाशीच्या पहिले आपण रूम घेणार आहोत. सर्व लोक दमल्यात, मस्तपैकी झोपल्यात. आता मी पण झोपलेलो जरा वेळसाठी, आता उठलो, मला जरा ब्लॉग चालू केला. बघूया आता चहा प्यायला पण थांबायचं आहे मध्ये, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता जरा खूपच दमलो आहे, काय सांगतो तुम्हाला. तर बघूया आपण चहा प्यायला थांबतो तेव्हा दाखवतो सगळा. चला बॅग आता पॅकिंग चालू आहे. तर आपला रूम वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे मस्तपैकी. संध्याकाळचे आता 7 वाजले तरी बघू शकता काय क्लायमेट एकदम भारी आहे. 7:20 झालेत. अरे यार 7:20 झाले तरी क्लायमेट बघू सगळं भारी येतं बाहेर. थंडी कमी आहे रे इकडे, खाली इकडे थंडी कमी आहे, इथे गरम होत आहे. इथं नशी फॅन आहेत. चला पटापट लोक इथे चहा बनवतील आपली गाडीच्या मध्ये मागे. पटापट फ्रेश होऊन घेतो जरा, तो फ्रेश करून घेतो जरा पटापट, मग दाखवतो तुम्हाला. चला मग आम्ही लोकांनी मस्त मॅगी बनवली आहे. आता काय बनवता रे? आता काय बनवता? हा का, अच्छा भारी होणार आहे वाटतं एकदम. तेव्हा दाखवतो. चला मस्तपैकी पहिलं मॅगी खाऊन घेतो, दाखवतो तुम्हाला झाल्यावरती. रेडी झाले सगळं आपलं जेवायला, सगळी बसले. आता आपण पण टाकले शतरंजी बाहेर बसायला. ही वाटाण्याची भाजी, पापड एपड सगळं काय केलेलं आहे. दाल भात मला का? भात पण आहे ना. अच्छा दाल याची जास्त आहे ना योक भारी काम आपल्याला. चलो अभी आपण मी खाणे को भेटते. तर काय आपला जेवण वगैरे झालेलं आहे आता. तर मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल की यमुनोत्रीला केवढी गर्दी होती. नशीब आपलं दर्शन पहिले झाला, कारण नंतर मग आम्ही निघाल्यानंतर म्हणजे खूपच गर्दी झाली. ते घोडेवाले पालखीवाले खूपच म्हणजे लोकांमध्ये धक्कामुक्की व्हायला लागली पुढे जायसाठी, गर्दी एवढी होती म्हणून. तर आपला बरा लवकर दर्शन झाला. ते मेन मम्मी लोकांचे पाय दुखायला लागले नंतर, अरे बाबा आता काही जास्ती म्हणजे एवढा चढलो. तर मेन केदारनाथ बाकी आहे अजून. केदारनाथला काय होईल किंवा माहीत, थंडी खूप असेल तिकडे. तर बघूया आता उद्या आपल्याला निघायचं आहे गंगोत्रीला. गंगोत्रीचं पण तुम्हाला दाखवणार आहोत. 4 धावा आपले आहेत सगळं म्हणजे करणार आहोत आपण. तर आता आजचा ब्लॉग आपण इथे करूया, कारण सकाळी जायचं लवकर निघायचं आपल्याला. तर चला आपण आजचा ब्लॉग इथे करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. आपल्या चॅनल नवीन सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत. तेव्हापर्यंत काय गुड बाय.